अहो, जो IPS ऑफिसर मोदींविरुद्ध बोलतो त्याची क्षणाक्षणाला बदली होते, त्या क्षणाला इन्क्वायरी लागते. संजीव भट हे प्रमुख उदाहरण. आणि FIR त्यांच्या विरुद्ध होणार. अहो, ज्यांनी अख्खे रेकॉर्ड बदलून टाकले. FIR करण्यासाठी तुम्हाला स्टेट मशिनरी लागते आणि त्यावेळेसची स्टेट मशिनरी. एक मॉडेल आहे. एक मिनिट थांबा मधु चव्हाण, एक मिनिट थांबा. जितेंद्र आव्हाड बोलतायत, तुमचा आवाज आता ऐकू येणार नाहीये, जरा शांत राहा. तुमचा आवाज ऐकू येणार नाही, शांत राहा. बोला जितेंद्र आव्हाड. स्टेट मशिनरी ही त्यांच्या म्हणण्यानुसार ते सांगतील तसे वागत होते. जाकिया जाफरींचा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी कमिशनर ऑफ पोलीसला फोन केला की माझ्या नवऱ्याला खाली आणलेलं आहे, माझ्या नवऱ्याचे तुकडे केले जातात. त्यांनी पूर्ण कथा त्या सांगतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा आरोप आहे की मोदींच्या डायरेक्शन नुसार तिथे येण्यास पोलिसांनी नकार दिला. प्रश्न असा आहे की FIR हे स्टेट मशिनरीशी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, हे काय सांगतात खटला नाही. सुप्रीम कोर्ट म्हणजे जे हे कोण म्हणाला, आम्ही नाही म्हणालो ना. गॉड इज ग्रेट हे उपोषणाच्या आधीच सुप्रीम कोर्टातनं खटला जेव्हा खालच्या कोर्टात आला तेव्हा कोणी सांगितलं गॉड इज ग्रेट? आम्ही म्हणालो, स्वतः मोदी म्हणाले ना. का म्हणाले? एक तर पहिली गोष्ट, हरेन पंड्याची हत्या. हरेन पंड्या हे गृहमंत्री होते, त्यांचे वडील आजही म्हणतात की हत्या मोदींनीच केली म्हणून. काय उत्तर यांच्या? का हरेन पंड्या हा त्यांचा गृहमंत्री होता, बीजेपीचे कार्यकर्ते होते आणि त्यांचे वडील हे स्वतः बीजेपी आणि RSSचे प्रचारक होते आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन हा आरोप केलेला आहे. असं की तुम्ही धुतल्या तांदळाचं असं म्हणणं आहे मोदी सुडबुद्धीचं राजकारण करतात, मोदी हा हिंदू मुसलमानात भेदाभेद करतायत. मोदी हा या देशामधल्या फॅसिझमचा चेहरा आहे. ते हिंदू मुसलमानमध्ये कायम द्वेषभावना पसरवणार आहेत. आजची टोपी काय सांगतात, ते टोपी नाकारली नाही म्हणजे तुम्ही सरळ टीव्हीवर दिसतं की टोपी असं करतायत, नाकार देतायत आणि तुम्ही सरळ सांगता त्यांनी काय म्हणजे टोपी नाही, ते म्हणाले बाजूला ठेवा. कशाला बाजूला ठेवा? या देशामधल्या जातीपाती धर्म सांभाळताना राज्यकर्त्यांनी ही वडीलधाऱ्याची भूमिका घेतली पाहिजे. हे लोकशाहीचं गणित आहे. तुम्ही सरळ सरळ दिसतंय ना तुमच्या मनात काय ते. आजही नरोडा पाटियामधल्या लोकांना लाईट देत नाही तुम्ही. अहमदाबाद मधल्या मुसलमान वस्त्यांमध्ये लाईट नाहीत. ही सत्य आहे. हे सत्य दडवून चालणार नाही. ठीक आहे, थोडे दिवस तुमची सत्तेचा वापर कराल, थोडे दिवस ताकदीचा वापर कराल, थोडे दिवस लोकप्रियतेचा वापर कराल आणि ज्या शीख हत्येविषयी बोलले ना, त्या शीख हत्येनंतर जेव्हा पहिल्यांदा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा जाऊन त्यांनी गुरुद्वारात माफी मागितली आणि स्वतः काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील ह्या प्रकरणाबद्दल माफी मागितली. पण जेव्हा अटल बिहारी वाजपेयी फॉरेनहून गोव्याला जाण्यासाठी भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनासाठी जायला निघाले आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या गुजरातच्या दंगलीनंतर माझी मान शरमेने खाली जाते, त्या वाजपेयींची चांगली झाली ना त्याच गोव्याच्या ह्याच्यात. म्हणजे तुमचा चेहरा काय जगापासून लपलेला नाही आहे. तुमचा चेहरा फॅसिस्ट आहे, तो फॅसिस्ट राहणार आहे ह्याच्याबद्दल या देशामध्ये खात्री आहे. मला माहिती आहे शिरीष पारकर तुम्हाला बोलायचंय, पण आधी मी भरतकुमार राऊत यांच्याकडे जातो. भरतकुमार राऊत, हे जे आरोप आहेत मोदींवरचे गंभीर आहेत, ते सुडबुद्धीने वागतात. दुसरा आरोप त्यांच्यावरचा आहे ते एकाधिकारशाहीनी सरकार चालवतात. मंत्र्यांना त्याच्यामध्ये किंमत नाहीये, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंमत नाहीये. आणि आता जो आरोप केलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी की